ही दृश्य आहेत अरबी समुद्राच्या परिसरातली, गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातली। संभाजीराजे आता 50 कार्यकर्त्यांसह ज्या ठिकाणी जलपूजन अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं झालेलं होतं। 2016 मध्ये जलपूजन झालेलं होतं। 2024 हे वर्ष आहे। 8 वर्ष झाली आहेत। हे स्मारक अद्याप का उभं राहत नाही असा सवाल त्यांनी सरकारला केलेला आहे आणि स्मारकाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आता संभाजीराजे कार्यकर्त्यांसह निघणार आहेत। बोटी सज्ज झालेल्या आहेत। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आहेत आपल्या सोबत जोडले गेलेले। कृष्णा, बोटी 2 या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत। काही पोलीस कर्मचारीही सोबत जाणार आहेत। मात्र जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं तो सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल की प्रत्यक्ष जिथे जलपूजन झालं तिथपर्यंत या बोटींना जाता येणार आहे का? तिथपर्यंत संभाजीराजेंना जाता येणार आहे का? ज्या करण्यात आलेल्या होते त्यामध्ये फक्त कार्यकर्ते आणि माध्यम कर्मींना ठेवण्यात आलेला आहे। मात्र संभाजीराजे छत्रपती स्वतः एका स्पीड बोट मध्ये आता बसलेले आहेत आणि त्या स्पीड बोट मधून ते पुढे जात असल्याचं पाहायला मिळतं आहे। या 2 बोटी ज्या लाकडी बोटी आहेत त्या 2 बोटींमध्ये 50 कार्यकर्ते शिवाय काही माध्यम कर्मी अशी योजना जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। आणि आता आपण पाहतोय की स्पीड बोटच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती हे स्वतः पुढे जात आहेत। काही मोठे महत्त्वाचे पदाधिकारी त्यांच्या सोबत आहेत आणि या स्पीड बोटच्या माध्यमातून ते पहिल्यांदा पुढे जातील आणि त्यांच्या मागून हे 50 कार्यकर्ते अशा पद्धतीचा हा दौरा जो आहे तो आता पार पडतो आहे। पुढच्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की संभाजीराजे छत्रपती एका स्पीड बोट मध्ये बसलेले आहेत। काही पदाधिकारी त्यांच्या सोबत आहेत आणि हा दौरा आता सुरू होतो आहे। थोड्याच वेळामध्ये या दौऱ्याला सुरुवात झाल्यानंतर कुठपर्यंत त्यांना जाऊ दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्या काही सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत त्यानुसार जिथे जलपूजन झालं त्या ठिकाणापर्यंत जाऊ नका, कारण तो खूप आतला भाग आहे आणि तिथपर्यंत या बोटी नेणं उचित होणार नाही अशा पद्धतीची विनंती ही पोलिसांनी केलेली होती। आता आपण पाहतोय की संभाजीराजे छत्रपती स्वतः आहेत, अंकुश कदम आहेत आणि धनंजय जाधव अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्या सोबत आहेत आणि या दौऱ्याला आता सुरुवात होते आहे। दौरा जवळपास 1.5 ते 2 तासांचा असेल, कारण या बोटी आतमध्ये पहिल्यांदा जातील आणि तिथे या सगळ्या जलपूजन सोहळा जिथे पार पडलेला होता त्या ठिकाणाची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास अशा पद्धतीही हे सगळं नियोजन जे आहे ते ठरवण्यात आलेलं आहे। 50 कार्यकर्ते ज्या बोटीमध्ये आहेत तिथे काही पोलीस कर्मचारी सुद्धा बोटीमध्ये तैनात आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव काही स्पीड बोटी या 2 बोटींच्या आजूबाजूला फिरत असतील आणि त्या अनुषंगाने हा सुरक्षेच्या अनुषंगाने काही खबरदारी घेऊन हा दौरा जो आहे तो पार पडणार असल्याचं पाहायला मिळतं आहे। संभाजीराजे छत्रपती ज्या 2 बोटी मोठ्या निश्चित करण्यात आलेल्या होत्या त्यांच्या मागे त्यांनी स्पीड बोट ठेवलेली आहे आणि त्या बोटीमधून ते स्वतः येत आहेत आणि या दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे। दोन्ही बोटी आणि संभाजीराजेंची स्पीड बोट ही समुद्रातल्या आतल्या भागात जाण्यासाठी निघालेल्या आहेत। थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होईल। मात्र ज्या सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सगळ्या जरी जे काही कर्मचारी किंवा जे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत त्या सगळ्यांना जरी लाईफ जॅकेट घालण्याचं बंधन जरी करण्यात आलेलं असलं तरी मात्र आतमध्ये या बोटी घेऊन जाऊ नयेत अशा पद्धतीची विनंती त्या पोलिसांनी केलेली होती। आणि या सगळ्या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी जी काही विनंती केली ती मान्य करून 5च्या ऐवजी 50 कार्यकर्ते शिवाय ते स्वतः आणि काही माध्यमकर्मी अशा पद्धतीच्या लोकांना ही परवानगी देण्यात आलेली आहे। 2016ला जलपूजन झालं, मात्र त्यानंतर कुठल्याही पद्धतीचं काम झालं नाही। मात्र अजून सरकार काय करतंय हा प्रश्न विचारून संभाजीराजे छत्रपती सकाळी पुण्याहून शेकडो कार्यकर्त्यांसहित मुंबईमध्ये येण्यासाठी निघालेले होते आणि ते पहिल्यांदा गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये पोहोचल्यानंतर त्यांना पोलिसांनी अडवलं। त्या ठिकाणी बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेले होते आणि समुद्रात तुम्ही जाऊ नये अशा पद्धतीची विनंती हे पोलिसांनी केलेली होती। मात्र काही वेळ पोलिसांची चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका ही ठामपणे सांगितली की मला आतमध्ये जायचं आहे आणि काही ठराविक कार्यकर्त्यांच्या सहित मला हा दौरा पूर्ण करू द्या। त्यानंतर पहिल्यांदा पोलिसांनी 5 कार्यकर्ते शिवाय संभाजीराजे छत्रपती स्वतः अशा लोकांनीच आतमध्ये जावं अशा पद्धतीचं सूचना दिल्या। मात्र त्याऐवजी 50 कार्यकर्ते घेऊन मी आतमध्ये जाणार आणि हा पाहणी दौरा पूर्ण करणार अशा पद्धतीचे जे काही संभाजीराजे यांचं म्हणणं होतं ते त्यांनी मांडलं आणि त्याला या सगळ्या चर्चेनंतर पोलिसांनी परवानगी दिलेली आहे। आता दौऱ्याला सुरुवात झाली। गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून या सगळ्या बोटी ज्या आहेत त्या आतमध्ये जाण्यासाठी निघालेल्या आहेत। आपण पाहतो की स्पीड बोट ती मागे आहे आणि या